दरम्यान पंकजाताईंच्या शब्दात दम आहे, आम्ही त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. बघूयात. मी सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बरोबर ओबीसीमध्ये काम केलेलं आहे. खरं तर मी सुद्धा ब्लाइंड फॉलोअर होतो त्यांचा. त्यामुळे पंकजाताईंच्या शब्दामध्ये दम आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा, मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा. आम्ही सोबत त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत, ओबीसीची चळवळ उभी करण्याचं. खरं म्हणजे काय 2 वेळा झाली चर्चा. मी उपमुख्यमंत्री आहे, नवीन पक्ष काढायचा तर मी माझ्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि ते उपनेते होते तिकडे त्यावेळेला बीजेपीचे, कुठे दिल्लीमध्ये. तर तुम्हाला तुमच्या त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. मग आपण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही सगळी जुळवाजुळव काय होऊन काय करायचं आहे ते करा. मला काय हरकत नाही. माझं कारण मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो. आणि त्यामुळे जर अशा काही जर मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल विचार करायला काय हरकत नाही. परंतु नंतर मग काय झालं मला काय कल्पना, परत काय ते काय त्याने तो विषय सोडून दिला.